जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. तू इथे काय करतोयस? मी पिझ्झा खातोय. तू इथे पिझ्झा का खातोयस? तुला कोणी बोलवलं इकडे? कोणी बोलवलं? मला कोणी बोलवलं? अच्छा, म्हणजे तू त्याला ऍड्रेस दिलास? एक मिनिट तुम्ही दोघं मी नसताना भेटता? हे खेड्या काहीतरी खोटं बोलतो का? मी बोलवलं? मी खरं सांगतो तुला, याला भूक लागली होती म्हणून हा इथे आला आणि मला म्हटलं काहीतरी खायला दे, पिझ्झा. मला भीक लागली होती म्हणून मी भूक मागायला आलो. नाही, मला भूक लागली म्हणून मी भीक मागायला आलो. उगाच तू नाटक करू नकोस. मला सांग तू इथे का आलास? मी का आलो? अरे मी सांगितलं ना मला. अरे माझी किती वाट लागली आहे माहितीये का मला, मम्मा सोडून गेल्यापासून. अरे मला काही खायला मिळत नाही. माझी एवढी उधारी झाली, मला पैसे नाही आहे जवळ. अरे तुम्ही दोघांचे जेव्हा तुम्ही वाईट काळ होता मी मदत केली. बस झालं तुझं नाटक. काय प्रॉब्लेम आहे? अगं माझ्याकडे देणेकरी येतात, त्यांना पैसे कुठून देऊ? खूप देणेकरी येणारच ना, कशाला करतोस एवढी उधारी? जगू कसा? ठीक, हे असंच करत राहा, दुसरं काहीच करू नकोस. ऐकून ठेव, हे बघ आम्ही आता एक खूप इम्पॉर्टंट काम करतोय, त्याच्यामध्ये आलास ना तर बघ. चल निघ, चल. हे मला हाकलते यारी. हो निघ. हो काय बोल तिला काहीतरी. मी बोलतो ना याला. हे बघ तू निघ, चल निघ. हो या. अरे काय? चल निघ आता जाता. ठीक आहे. एक मिनिट, हे काय आहे? कुठे काय? पैसे नाही माझे. कोणी दिले तुला पैसे? तू दिले त्याला पैसे? मी कुठे पैसे मी नाही. तू निघ बरं. चल काही पैसे किसे मिळणार नाही. चल जा. काही मिळणार नाही पैसे. चल जा. खायला नाही, काही नाही, सगळं झालं. चल निघ आता. लक्षात ठेव शनया, लक्षात ठेव गुरु. कठीण समय येता कोण कामास येतो? कोण? कठीण समय येता केडा कामास येतो. जातो का आता? चल निघ आता, बस झाला. मला पैसे पण नाही दिले, निदान खायला तरी घेऊन जातो. काय करतोय? काय करतोय? केड्या तो काय वडापाव आहे का बांधून? तू पाहिलं कसा आहे, मूर्ख आहे. पण गॅरी हा इथे आला कसा? तू त्याला ऍड्रेस दिलास ना आपल्या घरचा? नाही. आणि मेन म्हणजे तू त्याला पैसे का दिलेस? हे पैसे माझे आहेत, ओके? कोणाला कुठलेच पैसे द्यायचे नाही. हो शनाया, काम डाऊन. ते विसर ना तू. मला काय गुड न्यूज देत होतीस? आपलं डील फायनल झालं यार. वाव, खरंच? येस. पण ऐका, ही किती आनंदाची गोष्ट असते ना शनाया, तरी एक गोष्ट लक्षात ठेव, त्या राधिकाला हरवणं सोपं नाहीये. अरे सोपं आहे यार. आता हे डील झालंय ना, आता एकेकाला अशी ठिकाणावर आणते ना मी, तू बघच. नाही, आणि त्या राधिकाची कंपनी ताब्यात घेतली ना तर शनाया नाव लावणार नाही. मी आलेच फ्रेश होऊन. शनाया तू वा शनाया वा, आता मजा येईल.